का तिकडे निवडून आणीन तुला मतदान आमचंच आहे ना तुला तू एका चाट्यात मग सांगतो तुला तिथं आता तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात कसं आहे माझ्या मतदानाचा हक्क तर मी तर कार्यक्रमच लावणार आहे ना भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा ही रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढ्या वेळेस पाहिजेच होता म्हणते झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गुलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाहीये मला राजकीय स्वार्थ नाहीये मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयतं होतं राव त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्याजवळ 8 आणा बी नाही पगार हे रेल्वे फुकट इमान फुकट मपली बायकोन मी दिल्ली जाऊन गुलाबजांबू खाल्ले असते ठीक आहे आयतं होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करत त्याची विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाहीये मी नाही वैयक्तिक पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण 92 ते 93 मतदारसंघ असे महाराष्ट्रात 288 पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावरती मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना 6 जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं सर प्रकाश होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना 7 महिन्याचा वेळ दिलेला मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना कधी बोललो का मी 6 महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डाव रचायला सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आत्ताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे चालू सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे नाही आला हो ते हलकी वाजणारे बिचारे ते 2-2, 300 रुपये कमवणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल